36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावतीच्या पथकानं तहसील कार्यालय तिवसा येथील महसूल सहाय्यकाला 1500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्याची कारवाई सोमवारी दुपारी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागामध्ये एकच खळबळ उडाली. आरोपी लोकसेवक राहुल शंकरराव निस्वादे हे तहसील कार्यालय तिवसा येथे महसूल सहाय्यक पदावर कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या विरोधामध्ये तहसील कार्यालयामध्ये प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण सुरू होते. सदर प्रकरणात वारंवार तारीख न देता प्रकरण तात्काळ निकाली काढण्यासाठी महसूल सहाय्यक राहुल निस्वादे यांनी तक्रारदाराकडे 2000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार 8 मे रोजी लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाकडून पडताळणी कारवाई करण्यात आली आहे. सुरुवातीच्या पडताळणीमध्ये तक्रारदार आणि आरोपी यांची प्रत्यक्ष भेट झाली नाहीये. त्यानंतर सोमवारी 11 मे रोजी पुन्हा पडताळणी करण्यात आली असता आरोपीने तडजोडी अंती 1500 रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झालं. यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकानं तहसील कार्यालय तिवसा येथे सापळा रचला. दुपारी 1:15 ते 1 वाजेच्या दरम्यान आरोपी राहुल निस्वादे आणि पंचांसमक्ष तक्रारदाराकडून 1500 रुपयांची लाच घेत असताना पथकाने त्याला ताब्यात घेतलाय. आरोपी विरुद्ध लाचलुचपत विभागाच्या तक्रारीवरून तिवसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर चर्चन, पोलीस हेड कॉन्स्टेबल युवराज राठोड, पोलीस शिपाई वैभव जायले, पोलीस उपनिरीक्षक सतीश कुटुकरे या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.